नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया मसाला राईस। त्यासाठी बघा मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेलाबरोबर 1 चमचाभर तुम्ही बटर वापरला तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरं, त्यात टाकायचा आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा थोडासा जास्त घातला तरी पण चालू शकते बरं का। कांदा आपण भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आलं आणि लसूण असं कुटून घेतलेला आहे। जास्त बारीक नाही कुटलेलं, थोडंसं मोठं मोठंच कुटायचं। त्याला 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे 3 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहेत, त्या लांबड्या लांबड्या कापून घेतलेल्या आहेत। 4 पाकळ्या लसणाचा अर्धा इंच आलं असं कुटलं होतं मी। ते पेस्ट टाकण्यापेक्षा असं थोडंसं मोठं मोठं कुटलं ना की चव छान येते। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा टोमॅटो आणि हे पण आपण 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया। मस्त असं 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकायचे आपल्याला 1 मोठ्या आकाराची शिमला मिरची अशी उभी कापून घेतलेली आहे। बारीक जरी कापली तरी चालेल। आणि ह्याला काय करणार 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे बघा अर्धी वाटी वाटाणे। हे आपले जे फ्रेश वाटाणे होते, ह्यात थोडंसं मीठ टाकून 5 ते 7 मिनिटं मी उकळून घेतलेले आहे। हलकेसे शिजवले, जास्त असे शिजवलेले नाही आहेत। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ। भाताला पण मीठ असतं तर चव बघून मीठ टाका, कमी टाकलं तरी परत आपण टाकू शकतो वरनं। 1 चमचा गरम मसाला पावडर, गॅस केलेला आहे मी बारीक। 1 छोटा चमचा मिरची पावडर, हिरवी मिरची टाकलेली आहे ही लक्षात घेऊन आपण हे मिरची पावडर टाकायची। छोटा 1 चमचा धने जिरे पावडर, त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। आणि ह्याला काय करणार आहे बारीक गॅसवरच 1-2 मिनटं चांगलं परतून घेणार आहे। बारीक गॅसवर बघा मी 2 मिनटं थोड्या वेळानं असं मी परतून घेतलेलं आहे। वाटलं तर काय करायचं 1 मिनिटभर किंवा 2 मिनिट असं झाकण ठेवलं तरी चालेल। पण आपली ही जी शिमला मिरची आहे ना ही काय परतली तेलामध्ये तर लगेच शिजली जाते, त्याला काय जास्त अशी कच्ची वगैरे राहत नाही आहे। गॅस बारीकच आहे, गॅस नाही वाढवलेला। आता ह्याच्यात टाकणार आहे मी हा भात टाकून घेतलेला आहे बघा। अशा पद्धतीचा बारीक तांदूळ आहे हा आहे कोलम तांदळाचा। ह्याच्यामध्ये तुम्ही बासमती तांदळाचा पण भात टाकू शकता। खूप रेसिपी मी भाताच्या अपलोड केलेले आहे, तुम्ही असं पण एकदा करून बघा। ह्याच्यामध्ये बदल करून जर पाहिजे असले तर खूप सारे मी रेसिपी अपलोड केलेले आहेत। तरी पण तुम्हाला सांगते, तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये 1 गाजर टाकायचं। फ्लावरसुद्धा थोडासा हलकासा आपण वाटाण्याबरोबर उकडला तरी पण चालू शकतो, तसा पण टाकला तर चालेल। त्याला काय करणार गॅस करणार आहे मी मीडियम आणि 1-2 मिनटं मी मस्त असं परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। ह्याच्यावर वरनं टाकायची थोडीशी कोथिंबीर। आणि हे जे भात जे होता ना हे 300 ग्रॅम तांदळाचा भात होता। आता कोथिंबीर टाकल्यानंतर पण थोडंसं मी चांगलं परतून घेते। कोथिंबीर टाकल्यानंतर पण मस्त असा मी परतून घेतलेला आहे बघा, छान लागतो। असं थंडीच्या दिवसात काय होतं कधी कंटाळा वगैरे आला तर तुम्ही असं भात जरी राहिलेला असला तर त्याचा बनवू शकता, नाही तर भात शिजवून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीत बनवू शकता। करून बघा। तुम्ही ह्याच्यामध्ये काय बदल करत असाल तर मला जरूर सांगा। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।